आपल्या सभोवतालचे द्रव्य, मॅटर इन आवर सराउंडिंग्स. बर्फाचे पाण्यामध्ये रूपांतर होणे हा कोणता बदल आहे? भौतिक बदल. पाण्याचा गोठणबिंदू फ्रीझिंग पॉइंट केल्विनमध्ये किती असतो? 273 केल्विन, 273 के. स्थायू पदार्थाचे थेट वायूत रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? संप्लवन, सब्लिमेशन. कोरडा बर्फ ड्राय आईस कशाला म्हणतात? स्थायू स्वरूपातील कार्बन डायऑक्साईड. तापमान वाढल्यावर कणांच्या गतिज ऊर्जेवर काय परिणाम होतो? गतिज ऊर्जा वाढते. द्रवाचे वायूत रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? बाष्पीभवन. उन्हाळ्यात माठातील पाणी कशामुळे थंड राहते? बाष्पीभवन. पदार्थाच्या कोणत्या अवस्थेत कणांमधील आकर्षण बल सर्वात कमी असते? वायू अवस्था. दाब मोजण्याचे एकक काय आहे? इजच पास्कल. नखांवरील नेलपॉलिश काढण्यासाठी रिमूव्हर कोणते रसायन वापरतात? ॲसिटोन. आपल्या सभोवतालचे द्रव्य शुद्ध आहे का? इज मॅटर अराउंड यूएस प्युअर? 2 किंवा अधिक धातूंच्या समांगी मिश्रणाला काय म्हणतात? संमिश्र, ॲलॉय. पितळ, ब्रास हे संमिश्र कोणत्या धातूंपासून बनले आहे? जस्त आणि तांबे, झिंक अँड कॉपर. दुधातून लोणी वेगळे करण्यासाठी कोणती पद्धत वापरतात? अपकेंद्री पद्धत, सेंट्रिफ्युगेशन. टिंचर आयोडीनमध्ये द्रावक, सॉल्व्हेंट म्हणून काय वापरतात? एसेल, अल्कोहोल. ज्या मिश्रणातील कण डोळ्यांना दिसत नाहीत पण प्रकाश किरणांचे विकिरण करतात त्यांना काय म्हणतात? कलिल, कोलॉइड. कलिल कणांमुळे प्रकाश किरणांच्या होणाऱ्या विकिरणाला काय म्हणतात? टिंडल परिणाम, टिंडल इफेक्ट. समुद्राच्या पाण्यापासून मीठ मिळवण्यासाठी कोणती पद्धत वापरतात? बाष्पीभवन. रक्तातील ड्रग्ज वेगळे करण्यासाठी कोणती पद्धत वापरतात? क्रोमॅटोग्राफी, क्रोमॅटोग्राफी. 2 न मिसळणाऱ्या द्रवांना वेगळे करण्यासाठी कशाचा वापर करतात? विभक्तीकरण नरसाळे, सेपरेटिंग फनल. हवेतील विविध वायू वेगळे करण्यासाठी कोणती पद्धत वापरतात? प्रभाजी ऊर्ध्वपातन, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. अणू आणि रेणू, ॲटम्स अँड मॉलिक्युल्स. अणुवादाचा सिद्धांत कोणी मांडला? डाल्टन. अणूची त्रिज्या मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात? नॅनोमीटर. पाण्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचे वजनी प्रमाण किती असते? 1:8, 1:8. अमोनियाचे NH3 रेणुसूत्र काय आहे? नायट्रोजन आणि हायड्रोजन. 1 मोल म्हणजे किती रेणू असतात? अंक 6.022 गुणिले 10⁻23. अणूचे वस्तुमान कोणत्या एककात मोजतात? HCU, युनिफाईड मास. ऑक्सिजनची अणुत्रिज्या किती असते? 0.73 नॅनोमीटर. ज्या आयनावर धनप्रभार असतो त्याला काय म्हणतात? एजस कॅटायन केशन. ज्या आयनावर ऋणप्रभार असतो त्याला काय म्हणतात? ॲनायन, ॲनियन. चुनखडीचे कॅल्शियम कार्बोनेट रासायनिक सूत्र काय आहे? CaCO3. अणूची संरचना, स्ट्रक्चर ऑफ द ॲटम. इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला? J.J. थॉम्सन. प्रोटॉनचा शोध कोणी लावला? E. गोल्डस्टीन. न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला? जेम्स चॅडविक. अणूचे संपूर्ण वस्तुमान कोठे एकवटलेले असते? अणुकेंद्रकात, न्यूक्लियस. अणुकेंद्रकाचा शोध कोणत्या प्रयोगाद्वारे लागला? रुदरफोर्डचा अल्फा कण विकिरण प्रयोग. एकाच मूलद्रव्याचे अणू ज्यांचा अणुअंक समान आहे पण अणुवस्तुमान भिन्न आहे त्यांना काय म्हणतात? समस्थानिके, इsoटोप्स. कॅन्सरच्या उपचारासाठी कोणत्या मूलद्रव्याचे समस्थानिक वापरतात? कोबाल्ट. गॉयटरच्या उपचारासाठी कशाचे समस्थानिक वापरतात? आयोडीन. ज्यांची अणुवस्तुमाने समान आहेत पण अणुअंक भिन्न आहेत त्यांना काय म्हणतात? समभार, इसोबार्स. अणूच्या बाह्यतम कक्षेत जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन असू शकतात? 8. सजीवांचे कार्यात्मक एकक पेशी, द फंडामेंटल युनिट ऑफ लाईफ. पेशीचा शोध 1665 मध्ये कोणी लावला? रॉबर्ट हुक. कोणत्या जीवाला अपेशी जीव म्हणून ओळखले जाते? विषाणू, व्हायरस. वनस्पती पेशीची पेशीभित्ती, सेल वॉल कशापासून बनलेली असते? सेल्युलोज. पेशीचे ऊर्जा केंद्र पॉवर हाऊस कोणाला म्हणतात? तंतुकणिका, मायटोकॉन्ड्रिया. आत्मघातकी पिशव्या म्हणून कोणत्या पेशी अंगकाला ओळखले जाते? लयकारिका, लिसोसोम्स. पेशींमधील प्रथिनांची निर्मिती कोठे होते? रायबोझोम्स. वनस्पतींना हिरवा रंग कोणत्या लवकामुळे प्राप्त होतो? हरितलवके, क्लोरोप्लास्ट्स. पेशीच्या कोणत्या अंगकाला पेशीचा मेंदू किंवा नियंत्रक म्हणतात? केंद्रक, न्यूक्लियस. डीएनएचे पूर्ण रूप काय आहे? डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड. एटीपीचे पूर्ण रूप काय आहे ज्याला ऊर्जेचे चलन म्हणतात?
ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. ऊती टिश्यूज. एकाच प्रकारची रचना आणि कार्य असणाऱ्या पेशींच्या समूहाला काय म्हणतात? ऊती टिश्यू. वनस्पतींच्या वाढीसाठी जबाबदार असणाऱ्या ऊतींना काय म्हणतात? विभाजी ऊती मेरिस्टेमॅटिक टिश्यू. नारळाचे कवच कोणत्या ऊतींमुळे टणक असते? दृढ ऊती स्क्लेरेन्किमा. वनस्पतींमध्ये पाणी आणि खनिजांचे वहन करणारी ऊती कोणती? जलवाहिनी क्सायलम. वनस्पतींमध्ये तयार झालेले अन्न वाहून नेणारी ऊती कोणती? रसवाहिनी फ्लोएम. रक्त ही कोणत्या प्रकारची ऊती आहे? संयोजी ऊती कनेक्टिव्ह टिश्यू. आपल्या शरीरातील हालचालींसाठी कोणत्या ऊती जबाबदार असतात? स्नायू ऊती मस्क्युलर टिश्यू. मेंदू आणि चेतारज्जू कोणत्या ऊतींनी बनलेले असतात? चेताऊती नर्वस टिश्यू. रक्तातील द्रवरूप भागाला काय म्हणतात? रक्तद्रव्य प्लास्मा. हाडांना स्नायूंशी जोडणाऱ्या ऊतीला काय म्हणतात? स्नायुबंध टेंडन. गती मोशन. एखाद्या वस्तूने कापलेले एकूण अंतर आणि त्यासाठी लागलेला एकूण वेळ यांच्या गुणोत्तराला काय म्हणतात? सरासरी चाल. वेगातील बदलाच्या दराला काय म्हणतात? त्वरण ॲक्सेलरेशन. त्वरणाचे एकक युनिट काय आहे? मीटर प्रति वर्ग सेकंद. एखादी वस्तू वर्तुळाकार मार्गाने स्थिर चालीने फिरत असेल तर त्या गतीला काय म्हणतात? एकसमान वर्तुळाकार गती. वास्तवात गाडीने कापलेले अंतर मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? ओडोमीटर. विस्थापन डिस्प्लेसमेंट 0 असू शकते का? होय, जर वस्तू मूळ जागी परत आली तर. मुक्त पतन फ्रीफॉल होत असताना वस्तूचे त्वरण किती असते? गुरुत्वीय त्वरणाइतके. वस्तूचा वेग वेळेनुसार बदलत नसेल तर तिची गती कशी असते? एकसमान गती. गतीचे 3 समीकरणे कोणी मांडली? आयझॅक न्यूटन. बल आणि गतीचे नियम फोर्स अँड लॉज ऑफ मोशन. न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम कोणत्या नावाने ओळखला जातो? जडत्वाचा नियम लॉ ऑफ इनर्शिया. वस्तूचे जडत्व इनर्शिया कशावर अवलंबून असते? वस्तुमानावर मास. संवेग मोमेंटम हे कोणाचे उत्पादन आहे? वस्तुमान आणि वेग. बलाचे फोर्स एकक काय आहे? न्यूटन. प्रत्येक क्रियेला समान आणि विरुद्ध प्रतिक्रिया असते. हा न्यूटनचा कितवा नियम आहे? 3रा नियम. रॉकेटचे उड्डाण न्यूटनच्या कोणत्या नियमावर आधारित आहे? 3रा नियम. बंदुकीतून गोळी झाडल्यावर बंदूक मागे का सरकते? प्रतिक्रियेमुळे रिकॉईल फोर्स. वस्तूचे वस्तुमान आणि त्वरण यांच्या गुणाकाराला काय म्हणतात? बल फोर्स. 1 न्यूटन म्हणजे किती डाईन? 10⁵ डाईन. संवेग परिवर्तनाचा दर कशाशी समानुपाती असतो? प्रयुक्त बलाशी. गुरुत्वाकर्षण ग्रॅव्हिटेशन. विश्व गुरुत्वाकर्षणाचा नियम कोणी मांडला? आयझॅक न्यूटन. पृथ्वीच्या पृष्ठभागावर गुरुत्वीय त्वरणाचे जी मूल्य किती असते? 9.8 मीटर प्रति वर्ग सेकंद. वस्तुमान मास आणि वजन वेट यापैकी कोणती राशी सगळीकडे सारखी असते? वस्तुमान. चंद्रावर वस्तूचे वजन पृथ्वीवरील वजनाच्या किती पट असते? 1/6 1/6. पृथ्वीच्या केंद्रावर वस्तूचे वजन किती असते? 0. पाण्यात बुडवलेल्या वस्तूवर पाणी जे वरच्या दिशेने बल लावते त्याला काय म्हणतात? प्लावक बल बोयंट फोर्स. सापेक्ष घनतेचे एकक काय आहे? याला एकक नसते, हे गुणोत्तर आहे. आर्किमिडीजचे तत्त्व कशासाठी वापरले जाते? जहाजे आणि पाणबुड्यांच्या रचनेसाठी. 2 वस्तूंमधील अंतर दुप्पट केले तर गुरुत्वाकर्षण बल किती होते? 1/4 1/4. सार्वत्रिक गुरुत्वीय स्थिरांक G चे मूल्य कोणी शोधून काढले? हेनरी कॅव्हेंडिश. कार्य आणि ऊर्जा वर्क अँड एनर्जी. कार्याचे वर्क एकक काय आहे? जूल. वस्तूच्या गतीमुळे प्राप्त होणाऱ्या ऊर्जेला काय म्हणतात? गतिज ऊर्जा कायनेटिक एनर्जी. उंचावर असलेल्या धरणातील पाण्यात कोणती ऊर्जा साठवलेली असते? स्थितीज ऊर्जा पोटेन्शियल एनर्जी. ऊर्जा निर्माण करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही या नियमाला काय म्हणतात? ऊर्जा अक्षय्यतेचा नियम. कार्य करण्याच्या दराला काय म्हणतात? शक्ती पॉवर. शक्तीचे एकक काय आहे? वॉट. 1 किलोवॅट अवर युनिट म्हणजे किती जूल? 3.6 गुणिले 10⁶ जूल. व्यावसायिक वापरासाठी ऊर्जेचे एकक कोणते वापरले जाते? किलोवॅट अवर kWh. स्प्रिंग दाबल्यावर त्यात कोणती ऊर्जा साठवली जाते? स्थितीज ऊर्जा. मुक्त पतन फ्रीफॉल होत असताना वस्तूची एकूण ऊर्जा कशी असते? स्थिर असते. ध्वनी साऊंड. ध्वनीच्या प्रसारणासाठी कशाची आवश्यकता असते? माध्यमाची. हवा
पाणी किंवा स्थायू. ध्वनी निर्वात पोकळीतून व्हॅक्यूम प्रवास करू शकतो का? नाही. वारंवारतेचे फ्रिक्वेन्सी एकक काय आहे? हर्ट्झ, HZ. माणसाला ऐकू येणाऱ्या ध्वनीची वारंवारता मर्यादा किती असते? 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ. 20 हर्ट्झपेक्षा कमी वारंवारतेच्या ध्वनीला काय म्हणतात? अवश्राव्य ध्वनी, इन्फ्रासाऊंड. 20,000 हर्ट्झपेक्षा जास्त वारंवारतेच्या ध्वनीला काय म्हणतात? श्राव्यातीत ध्वनी, अल्ट्रासाऊंड. समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर करतात? सोनार. ध्वनीचा वेग कशात सर्वाधिक असतो? स्थायू पदार्थात. वटवाघूळ अंधारात कशाच्या सहाय्याने उडतात? श्राव्यातीत ध्वनी, अल्ट्रासाऊंड. एका सेकंदात होणाऱ्या कंपनांच्या संख्येला काय म्हणतात? वारंवारता. आपण आजारी का पडतो? वाय डू वी फॉल इल? अल्पकाळासाठी राहणाऱ्या रोगांना काय म्हणतात? तीव्र रोग, ॲक्यूट डिझिजेस - उदा. सर्दी. दीर्घकाळ टिकणाऱ्या रोगांना काय म्हणतात? जुनाट रोग, क्रॉनिक डिझिजेस - उदा. मधुमेह, कर्करोग. रोगाचा प्रसार करणाऱ्या प्राण्यांना किंवा कीटकांना काय म्हणतात? रोगवाहक, वेक्टर्स. रेबीज हा रोग कोणाच्या चावल्याने होतो? कुत्रा किंवा माकड. जागतिक आरोग्य संघटनेचे WHO मुख्यालय कोठे आहे? जिनिव्हा. पल्स पोलिओ मोहीम कशासाठी राबवली जाते? पोलिओ निर्मूलनासाठी. एड्स कोणत्या विषाणूमुळे होतो? HIV. जीवाणूंमुळे होणारे 2 रोग कोणते? टायफॉइड आणि क्षयरोग, TB. लसीकरणाचे जनक कोणाला मानले जाते? एडवर्ड जेनर. हवेमार्फत पसरणारे रोग कोणते? सर्दी, खोकला, क्षयरोग. नैसर्गिक साधनसंपत्ती, नॅचरल रिसोर्सेस. वातावरणात नायट्रोजनचे प्रमाण किती टक्के आहे? 78%. जीवावरण बायोस्फेअर कशाला म्हणतात? शिलावरण, जलावरण आणि वातावरण मिळून बनलेला भाग. ओझोन थराला हानी पोहोचवणारा मुख्य वायू कोणता? क्लोरोफ्लोरोकार्बन, CFC. हरितगृह परिणाम, ग्रीनहाऊस इफेक्ट प्रामुख्याने कोणत्या वायूशी संबंधित आहे? कार्बन डायऑक्साईड. मातीची धूप रोखण्यासाठी सर्वात चांगला उपाय कोणता? वृक्षारोपण. नायट्रोजन स्थिरीकरण करणारे जीवाणू कोणत्या वनस्पतींच्या मुळांवर आढळतात? शेंगवर्गीय वनस्पती, द्विदल. पाण्याच्या प्रदूषणामुळे होणारा रोग कोणता? कॉलरा, कावीळ. कोणत्या थरामुळे अतिनील किरणे UV रेस पृथ्वीवर येत नाहीत? ओझोन थर. पृथ्वीवर गोड्या पाण्याचे साठे कोठे आहेत? हिमनद्या आणि भूजल. अन्नधान्य उत्पादनात सुधारणा, इम्प्रूव्हमेंट इन फूड रिसोर्सेस. एकाच शेतात 2 किंवा अधिक पिके एकाच वेळी घेण्याच्या पद्धतीला काय म्हणतात? मिश्र पीक पद्धती. गांडूळ खताला काय म्हणतात? वर्मी कॉम्पोस्ट. मधमाशी पालनाला काय म्हणतात? एपिकल्चर. मत्स्यशेतीला काय म्हणतात? पिसिकल्चर. भारतीय मधमाशीचे शास्त्रीय नाव काय आहे? एपिस सेराना इंडिका. जनुकीय सुधारणा करून तयार केलेल्या बियाण्यांना काय म्हणतात? संकरित बियाणे, हायब्रिड सीड्स. पिकांची फेरपालट, क्रॉप रोटेशन केल्यामुळे कशाची सुपीकता टिकून राहते? जमिनीची. हरित क्रांती कशाशी संबंधित आहे? अन्नधान्य उत्पादन. श्वेत क्रांती कशाशी संबंधित आहे? दूध उत्पादन. कोंबड्यांच्या ब्रॉयलर जाती कशासाठी पाळल्या जातात? मांसासाठी.